नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण 3 ते 3 या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। तर आपण टिपके मांडून घेऊया 3 ते 3। त्याच्यानंतर आपण त्याला चौकोनाचा आकार देणार आहोत। चला तर आपण आता चौकोन मांडून घेत आहोत। चौकोन आपला तयार झालाय। आता आपण चौकोनाच्या खाली 5-5 रेघा कमी कमी होतील अशा तऱ्हेने आपण काढून घेणार आहोत चारही बाजूला। चला तर मग आपण 5-5 रेषा या काढून घेऊयात अशा पद्धतीने। पहा तर मी कशा पद्धतीने काढत आहे। खूपच सुंदर आणि सुरेख रांगोळी आपली तयार होणार आहे। तर अशा पद्धतीने 5 रेघा या काढून झालेल्या आहेत। चला तर आता आपण दुसऱ्या बाजूलाही अशाच पद्धतीने दुसऱ्या साइडलाही आपण या 5 रेघा काढून घेणार आहोत। 1 ही 2 ही 3 ही 4 आणि ही 5। आता राहिलेल्या 2 बाजूंनाही आपण अशाच प्रकारे 5 लाईन या काढून घेणार आहोत। चला तर आपले अशाच पद्धतीने ह्या 5-5 रेघा या काढून कंप्लीट करत आहोत। लास्टची आपली बाजू कंप्लीट करायची राहिलेली आहे, तर आपण तीही कंप्लीट करत आहोत। चला तर आता आपल्या चारही बाजूंना 5-5 या रेघा काढून झालेल्या आहेत। आता आपण त्या रेघा जोडून घेणार आहोत। पहा तर आता कशा पद्धतीने आपल्याला जोडायच्या आहेत त्या। तर आपण चला तर आपण ही शेवटची म्हणजे पहिली जी रेघा आहे मोठीवाली ती अशा पद्धतीने जोडतोय। त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान असलेली, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान असलेली, अशा आपण चारही बाजूंनी या रेघा जोडून घेणार आहोत। चला तर या आपल्या रेघा काढून कंप्लीट होणार आहेत। या बाजूची कंप्लीट झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूकडूनही आपण अशाच पद्धतीने या रेघा जोडून घेणार आहोत। पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही तयार होत आहे। आता दुसऱ्या बाजूलाही आपण अशाच रेघा जोडून घेत आहोत। चला तर अशा पद्धतीने आपण या रेघा पूर्ण कंप्लीट करत आहोत। आता लास्ट साइडची आपली रेघा काढायच्या उरलेल्या आहेत, तर त्याही काढून आपण कंप्लीट करणार आहोत अशाच पद्धतीने। चला तर अशा पद्धतीने आपल्या या रेघा काढून कंप्लीट झालेल्या आहेत। चला तर मग आता त्याची पुढची स्टेप, जी छोटी रेघ आहे त्याच्यासमोर आपण मस्तपैकी कळी काढणार आहोत आणि त्याला आपण पाकळ्या ह्या जोडून घेणार आहोत। खालच्या ज्या रेघा आहेत त्या वरच्या टोकाला अशा पद्धतीने आपण हे जोडून घेणार आहोत दोन्हीही साइडनी, आणि चारही बाजूला अशाच प्रकारे आपण हे रेघा काढून जोडणार आहोत। खूप सुंदर आणि सुरेख दिसेल ही रांगोळी।
चला तर मग अशाच पद्धतीने आपल्या ह्या कळ्या जोडून होणार आहेत. आपण चारही बाजूला अशाच प्रकारे ह्या कळ्या जोडून घेणार आहोत. आपण खूप कमी जागेमध्ये ही रांगोळी काढत आहोत, तर आपण ही देवघरासमोर काढू शकू किंवा अंगणामध्ये किंवा दारासमोर नक्कीच काढू शकू ही रांगोळी. खूपच सुंदर आखीव रेखीव आणि छान अशी आपली रांगोळी तयार होत आहे. चला तर मग ते मधल्या कळ्यांना आपण हा लाल रंग किंवा ऑरेंज कलर देऊन घेणार आहोत. तर माझ्याकडे ऑरेंज कलर आहे, मी ऑरेंज कलर देत आहे. खूपच सुरेख असा कलर हा वाटत आहे. चला तर आता आपण जी राहिलेली बाजू आहे ती कंप्लीट करतोय. चला तर अशा पद्धतीने आपली ही रेगा काढून ही चारी बाजूला कंप्लीट होत आहे रांगोळी. चला तर आता ऑरेंज कलर आपण देऊन घेत आहोत. त्यामध्ये आपण हा पिवळ्या रंगाचा टिपका देऊन लाल रंग हा भरणार आहोत आणि ऑरेंज कलरमध्येही आपण लाल कलरचे टिपका भरत आहोत. चला तर आता आपण पुढची स्टेप 2 पाकळ्यांच्या मध्ये आपण अर्धगोलासारख्या आकारामध्ये 3-3 रेगा काढणार आहोत. आपण एक त्यात कळी काढून घेत आहोत. प्रत्येक बाजूला आपण तशाच प्रकारे काढणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण ह्या गुलाबाच्या पाकळ्या ह्या काढत आहोत. मध्ये मोठी पाकळी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्या 3 रेगा या पाकळीच्या टोकाला जॉईंट करायच्या आहेत. खूप सुंदर आणि सुरेख अशा पाकळ्या दिसत आहेत या. तर आपल्याला चारही बाजूला अशाच प्रकारच्या पाकळ्या ह्या काढून कंप्लीट करायच्या आहेत. आणि पुढे 2-2 टिपके हे दिलेले आहेत. आपण बोटाच्या साहाय्याने तेही प्रेस करून गोलाकार त्याला आकार देऊन घेतलेला आहे गोल असा. चला तर आता त्या कळ्यांच्याही आपण एंडला पिवळा टिपका देऊन प्रेस करून लाल रंग भरणार आहोत. चला तर आता त्याची पुढची नेक्स्ट स्टेप आपण करूयात. 2-2 टिपके चौकोनाच्या कोपरापर्यंत देणार आहोत आणि प्रेस करणार आहोत. खूपच सुरेख वाटत आहे रांगोळी. पहा आता आपण त्याच्यावर ही पाकळी काढत आहोत. आणि कमळाचा आकार त्याला देऊन घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने आपण तिथे कमळ काढणार आहोत. किती सुंदर असं कमळ आपल्याला काढता आलेलं आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतर आपण 3-3 टिपके हे देऊन गोलाकार प्रेस करून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार होत आहे. थोडंसं पांढऱ्या रंगाने आपण त्याला थोडीशी रंगछटा देत आहोत.
अशाच पद्धतीने आपण आता चारही बाजूंना काढून ही रांगोळी कंप्लीटच करणार आहोत. झाले, आणखी 2 मिनटामध्ये आपली रांगोळी ही पूर्णपणे ही कंप्लीट होणार आहे. चला, तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्णपणे कंप्लीट होत आलेली आहे. फक्त लास्टचे 2 कमळ आणि एक छोटा मधला आडवा कमळ राहिलेला आहे. नंतर एक टिपका आपण वाढवत आहोत. चला, तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी आता पूर्णपणे ही कंप्लीट होण्यास तयार आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात, म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. तर आता आपला शेवटचा हा कमळ आहे. चला, तर आपला लास्टचा कमळ हा राहिलेला आहे, तोही काढून कंप्लीट व्हायच्या तयारीत आहे. तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली 3 ते 3 या टिपक्यांची रांगोळी ही काढून पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. चला, तर अशा पद्धतीने आता पूर्णपणे ही आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. धन्यवाद and thank you.